नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतय जग, बदलतय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास आमची जबाबदारी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा कडक उन्हाळा जाणवत असल्याने जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील 325 वाड्यांचा समावेश आहे. यानुसार विहिरीतील गाळ उपसा, विहिरींची डागडुजी, नळ पाणी योजना दुरुस्ती, विंधन विहिरी विशेष दुरुस्ती या उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील 185 कामांना मंजुरी मिळाली असून सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणी टंचाईबाबत तक्रारी नसल्याची माहिती जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता सुजित राणे यांनी दिली. पाणी टंचाई संदर्भात आपण टोटल जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई निवारण कृती आराखडा तयार केलेला होता. त्याचा जवळपास 325 वाड्यांचा हा आराखडा होता. याच्यामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना होत्या. विहीर खोल करणे, गाळ काढणे, विंधन विहीर घेणे, त्याच्यानंतर नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्त करणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे आणि विंधन विहिरी घेणे, विंधन विहीर विशेष दुरुस्त करणे अशा उपाययोजना आपण घेतलेल्या होत्या. त्याच्यापैकी जवळपास आता आपण 185 उपाययोजनांना मंजुरी मिळालेली आहे. त्या आपण उपाययोजनांना कामं आता आपण सुरू केलेली आहेत बऱ्यापैकी. तर याच्यामध्ये नळ योजना विशेष दुरुस्त करणे 57 कामं मंजूर झालीत व विंधन विहीर विशेष दुरुस्त करण्यामध्ये 28 कामं मंजूर झालेली आहेत. तात्पुरत्या पूरक नळ योजनामध्ये 6 कामं, विंधन विहिरी घेण्यामध्ये 45 आणि विहीर खोल करणे, गाळ काढण्यामध्ये 49 कामं मंजूर झालेली आहेत. सदरची कामं काही कामं ही ग्रामपंचायतना देऊन त्यांनी पण ती कामं तात्काळ सुरू करून पूर्ण करून घेण्यासाठी आपण सूचना दिलेल्या आहे. काही कामांच्या वर्क ऑर्डर पण आपण देऊन कामं सुरू झालेली आहेत. स्पेशली नळ योजना विशेष दुरुस्त करणे म्हणजे किरकोळ कामं करून सुद्धा ते पाणी टंचाई आपण नळ योजना दुरुस्त करून आपण पाणी टंचाई निवारण करू शकतो. सद्यस्थितीत आपल्याकडे पाणी टंचाईबाबत अशा काय तक्रारी प्राप्त झालेल्या नाही आहेत. टंचाईच्या तक्रारी प्राप्त झाल्यास आपण तालुका स्तरावर उपअभियंता आणि आपले शाखा अभियंता यांना तात्काळ पाहणी करून अहवाल देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. सद्यस्थितीत तशा काय पाणी टंचाईबाबत सूचना आपल्याकडे काय प्राप्त नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.